माझं नाव आशिष बबनराव वासनिक, राहणार महिमापूर, तालुका धामणगाव रेल्वे, जिल्हा अमरावती। मी तुमच्यावाले यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ पाहिलेले आहे। सुयांश 17 या तुरीचे व्हिडिओ बघितलेले आहे आणि त्याच्यामुळे मला तुमच्यावाली तुरीचं जे हे आहे मरोग वगैरे याच्यामध्ये काहीच नाही आहे आणि कमीत कमी माझ्या मते जे उंची आहे ते उंचीला पण 7-8 फूटपर्यंत इथं दिसून येत आहे शेतानुसार। आणि ब्रांचेस कसे आहे? आणि ब्रांचेस एक नंबर आहे का असे ब्रांचेस मी म्हणजे आजपर्यंत पाहिलेले नाही आहे। आणि हे ब्रांचेस आणि त्यानंतर हे शेंगाचे जे वैशिष्ट्य आहे तर हे 4 ते 5 दाण्याची शेंग असून हिच्यावाला सरासरी उत्पन्न आपल्याला 13 ते 14 क्विंटल एकरी होण्याची शक्यता आहे। तर आणखी तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय प्रतिक्रिया देऊ शकता? शेतकऱ्यांसाठी एवढंच सांगू इच्छितो की हे जे सुयांश 17 जे व्हेरायटी आहे तर हिच्यावर मरोग येत नाही आणि त्यानंतर जे हे आहे तूर आहे हे ब्रांचेससाठी म्हणजे एक म्हणजे कापणी न करता यांची वाली जे तूर आहे हे बुडापासूनच म्हणजे पुष्कळ काही असे ब्रांचेस आलेले आहे, फुटलेले आहे। 10 फूट मध्ये लागवड केलेली आहे, आपण पाहू शकता। हो मॅच झाली की नाही? हो 10 फूट सुया म्हणजे कमी पडत आहे, जमीन हे शेत कोरडू म्हणायला हरकत नाही आणि फक्त एक पाणी दिलेलं आहे स्प्रिंकलरनी। आणि अशा प्रकारची तूर आज शेतकऱ्यांच्या तूर अदर व्हेरायटी वाढत आहे। अशा शेतकरी मला फोन करून सांगतात, पण आपल्या तुरीमध्ये असं काही आढळलं का? नाही काहीच आतापर्यंत इतकं मी शेत पाहिलेलं आहे यांचं कमीत कमी 12 ते 13 एकर पाहिलेलं आहे, परंतु आणखी तुम्हाला दाखवतो माझे शेत मरग वगैरे काहीच नाही आहे या तुरीवरती। आजची 7 जानेवारी 2025 रोजी आजचा व्हिडिओ बनतो आपण। तर तुम्ही शेतकऱ्यांसाठी आणखी एक माझे असे फॉर्म्युले आहे, जसं एक अमरवेलसाठी मी फॉर्म्युला तयार केलेला आहे। माझ्या शेतातला अमरवेल आहे की कुठे पूर्णपणे नष्ट केलेला आहे, माझा स्वयं संशोधित फॉर्म्युला आहे। आणि एक डुकरा आणि रोहीसाठी मी एक फॉर्म्युला बनवला आहे, त्याची पण फवारणी केली, त्याचं पण नुकसान नाही? नाही डुकरांचं पण काहीच नुकसान नाही आहे आणि रोयाचं पण नुकसान नाही। आणि यांच्या शेतामध्ये जे काही समजून चला आतापर्यंत मी 12 ते 13 एकर शेती बघितलेली आहे तर यांच्या शेतामध्ये कुठल्याही प्रकारचा तार आढळून आलेला नाही आहे आणि कोणतेही असे म्हणजे नुकसान नाही आहे जे इतर शेतकऱ्यांमध्ये आहे। जे इतर म्हणजे आजूबाजूला जे नुकसान आहे परंतु यांच्या शेतामध्ये कोणतेही नुकसान आढळून आलेलं नाही आहे। हे माझा स्वयं संशोधित मी फॉर्म्युला बनवलेला आहे आणि त्याचा मला अनुभव आहे आणि मी आपला शेअर करतो। ठीक, तर धन्यवाद दादा, तुम्ही तुरीला शेताला भेटल्याबद्दल धन्यवाद सर।